वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल। आज मी इथे वालाची आमटी दाखवणार आहे। आमच्या इथे अलिबाग साईडला थंडीमध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये वालाच्या शेंगा मार्केटमध्ये अवेलेबल असतात आणि ही वालाची आमटी कोकणामध्ये प्रसिद्ध आमटी आहे। त्यामध्ये अजून दुसऱ्या भाज्या ऍड केल्या जातात, तर ती वालाची आमटी मी इथे आज बनवणार आहे। त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे इथे मी काढून ठेवलेलं आहे। तर वेळ न घालवता आपण ती आमटी करायला सुरुवात करूया। चला, आमटीसाठी लागणारं साहित्य मी इथे दाखवते। सर्वात आधी वाटण्यासाठी तर इथे ओलं खोबरं जास्त महत्वाचं आहे। ह्या आमटीला ओल्या खोबऱ्याशिवाय चव येत नाही। तर इथे मी अर्ध वाटी हे नारळ फोडून घेतलेले, अर्ध वाटी पूर्ण इथे खोबरं मी घालणार आहे। आमटीमध्ये जर तुम्हाला रस्सा जास्त पाहिजे नसेल तर तुम्ही थोडंसं खोबऱ्याचं प्रमाण कमी केलं तरी सुद्धा चालू शकतं। अर्ध वाटी खोबरं घेतलेलं आहे, 1 इंच आल्याचा तुकडा, 4 मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे तिखटवाली, थोडीशी कोथिंबीर आहे, ह्याचं मी वाटण बनवणार आहे। 4-5 इथे लसणाच्या पाकळ्या आहेत। आमटी बनवण्यासाठी इथे मी एक मोठा बाउल भरून इथे वालाचे दाणे घेतलेले आहेत। त्यामध्ये दुसऱ्या भाज्या जाणार आहेत, ती आहे एक मी मोठ्या साईजचं वांग इथे कापून घेतलेलं आहे। शेवग्याच्या शेंगांची मी वरची साल काढून आणि या शेंगा घेतलेल्या आहेत 5 ते 7, आणि 2 बटाटे इथे मी घेतलेले आहे, मिडियम साईजचे ह्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। आणि फोडणीसाठी मला इथे साहित्य लागणार आहे, एक मोठा कांदा मी उभ्या स्लाइस मध्ये कापून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आहे, 7-8 मला इथे पानं लागणार आहे कढीपत्त्याची, एक टोमॅटो आहे। आणि हे साहित्य आपण कुकर मध्ये जर एक शिट्टी करून घेतली तर आपल्या आमटी बनवायला वेळ लागत नाही, किंवा तुम्ही डायरेक्ट फोडणीबरोबर हे सर्व साहित्य शिजवू शकता। तर मी आज हे कुकरला लावणार आहे। तर सर्वात आधी मी हे वाटण करण्याच्या आधी कुकरला आपले हे शेंगांचे दाणे ज्या कापून घेतलेले आहेत त्या सर्व कुकरला एक शिट्टी करून घेणार आहे। कुकरची आपली एक शिट्टी होईपर्यंत इथे मी वाटण करून घेणार आहे। खोबऱ्याचे तुकडे इथे मी करून घेतलेले आहेत। अर्धा चमचा इथे जिरं घातलेलं आहे वाटण्यासाठी, 4 हिरवी मिरची, 1 इंच आल्याचा तुकडा आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि खोबरं आपण याच्यामध्ये घातलेलं आहे। बऱ्याच जणांना खोबरं आवडत नाही, तर तुम्ही खोबऱ्याशिवाय सुद्धा ही आमटी करू शकता। तर खोबऱ्याच्या ऐवजी एक कांदा फक्त इथे घालायचा आहे मिडियम साईजचा, तुमची आमटी केवढ्या प्रमाणात आहे त्याप्रमाणे एक कांदा इथे घालायचा आहे, एक टोमॅटो घालायचा आहे वाटणामध्ये। बाकी सर्व यात सांगितल्याप्रमाणे साहित्य पाणी घालून व्यवस्थित बारीक हे वाटायचं आहे। आणि फोडणीसाठी साहित्य सारखंच असणार आहे, तर तुम्ही खोबऱ्याशिवाय पण ही आमटी करू शकता। तर आता हे थोडं थोडं पाणी घालून मी हे व्यवस्थित बारीक वाटून घेणार आहे। थोडं थोडं पाणी घालून मी वाटण तयार केलेलं आहे। कुकरची आपल्या शिट्टी झाल्यानंतर आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। इथे आपल्या कुकरची पण शिट्टी झालेली आहे। कुकर थंड झाल्यानंतर आपण फोडणीची तयारी करणार आहे। इथे आपल्या कुकरची वाफ संपूर्ण गेलेली आहे। फोडणीची तयारी आपल्याला इथे करायची आहे। आता मी पातेलं ठेवलेलं आहे, 3 चमचे मला इथे तेल घालायचं आहे। इथे आपलं वाटण तयार आहे, कोथिंबीर, फोडणीसाठी आपल्याला कांदा लागणार आहे, कढीपत्ता आणि टोमॅटो। मसाल्यांमध्ये आपल्याला हिंग, हळद लागणार आहे। वालाच्या आमटीला हिंग आवर्जून टाका, त्याशिवाय त्याचा थोडासा जो उग्रट वास असतो तो जात नाही, म्हणून आवर्जून। कुकर मधलं दाणे कसे शिजले ते पण आपण बघूया। दाणे व्यवस्थित शिजलेले आहेत आणि शेंगा पण। तेल इथे व्यवस्थित गरम झालं, कढीपत्त्याची पाने इथे टाकले, अर्धा चमचा इथे जिरं घातलं, कांदा इथे आपण टाकला, कांदा तांबूस कलरचा होईपर्यंत इथे तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। मातीच्या भांड्यामध्ये बनवलेलं जेवण, बनवलेले पदार्थ आरोग्यासाठी चांगलेच आहे, तर आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी ते उत्तमच ठरतं। इथे कांदा आपला व्यवस्थित कलर आलेला आहे, तांबूस कलरचा कांदा झाला। इथे आता मी घातलेला आहे अर्धा टीस्पून पेक्षा कमी हा हिंग आहे, अर्धा टीस्पून इथे मी हळद घातली। टोमॅटो इथे त्या कांद्यामध्ये आता मला व्यवस्थित थोडासा नरम करून घ्यायचा आहे। टोमॅटो आपण इथे थोडा वेळ शिजवून घेतलेला आहे। इथे आता वाटण घालायचं आहे। यामध्ये आपल्याला आता 2 चमचे घालायचा आहे रस्सा भाजीचा कोकणी मसाला आहे, हा आपण याच्यामध्ये घालतोय।
त्याला थोडंसं पाणी घालून आता व्यवस्थित आपण शिजवून घ्यायचं आहे. कारण आपण थोडंसं इथे पाणी घालून आणि हे व्यवस्थित आपल्याला हे मसाले शिजवून घ्यायचे. आमच्याकडे वालाच्या शेंगांची पोपटी खूप प्रसिद्ध आहे. तर शेंगांची ही जी पोपटी आहे तर संपूर्ण रेसिपी होम कुक रंजना चॅनल वरती मी दिलेली आहे. माठामध्ये कशी लावल्या जाते, कशी शिजवल्या जाते, संपूर्ण मी रेसिपी होम कुक रंजना चॅनल वरती दिलेली आहे. जरूर बघा. टोमॅटो इथे व्यवस्थित शिजलेले आहेत आपले. इथे मी आता हे दाणे आपले जे शिजवून घेतलेले हे याच्यामध्ये घालून घेणार आहे. इथे चवीपुरतं मीठ घालते. दाणे शिजवताना जर तुम्ही मीठ टाकलं असेल तर भाजीमध्ये मीठ टाकताना आठवण ठेवा. मी इथे मीठ वापरलेलं नव्हतं कुकरमध्ये दाणे शिजवले तेव्हा. याला एक व्यवस्थित उकळी येऊ द्यायची. थोडीशी कोथिंबीर मी आता घालते आणि थोडीशी नंतर घालणार आहे. इथे आमटीला व्यवस्थित उकळी आलेली आहे. इथे आता घालायचं आहे 1 चमचा गूळ. हे आमटीमध्ये गूळ खूप महत्वाचा आहे. वालाच्या भाजी किंवा आमटीमध्ये गूळ आवर्जून घातला जातो. त्याची चव खूप छान होते. इथे आता ही राहिलेली कोथिंबीर मी घालून घेते. वालाच्या दाण्यांची आमटी इथे तयार आहे. आणि माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेल्या आहेत. तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि आजच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत तसंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.